सुंदर ऐसी आराधना हमने किया और प्रभु के नाम को हमने ऊंचा उठाया, प्रभु को हमने महिमा दी इस समय। और मेरा विश्वास है कि परमेश्वर हमारे बीच में विराजमान है। सुंदर आराधना देऊन आम्ही परमेश्वराच्या नावाला उंच केले आणि माझा पूर्ण विश्वास आहे की या ठिकाणी माझा परमेश्वर उपस्थित आहे हमें सबका विश्वास होना चाहिए कि प्रभु हमारे बीच में है। आणि आम्हा सर्वांचा हा विश्वास असायला हवा की परमेश्वर आमच्यामध्ये आहे। आराधना क्या है, आराधना काय आहे इस विषय को देखते हुए आगे बढ़ेंगे। आणि हा विषय पाहत आम्ही पुढे जाणार आहोत। बहुत बार हमें आराधना लगता है कि 4 गाने गाए हमने, 5 गाने गाए, कीबोर्ड बजा लिया, गिटार बजा लिया, ढोलक बजा लिया और 4 गाने गाए, ये आराधना हुआ। बऱ्याच वेळा मला असं वाटतं की 4 गाणी म्हटली, कीबोर्ड वाजवला, ढोलक वाजवला की आराधना झाली और हमने गीत अच्छे से गा लिए, आराधना हुआ। आणि खूप चांगली आम्ही गीतं गायली मग झाली आराधना। ये सब ठीक है, आराधना का एक भाग है, हा आराधनेचा एक भाग आहे। लेकिन आराधना क्या है इसको समझना बहुत जरूरी पण है। आराधना नक्की काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे। आराधना एक वो चीज है आराधना एक अशी गोष्ट आहे जो एक महान व्यक्ति को सर्वश्रेष्ठ हस्ती के सामने घुटने टेककर उसको आदर अर्पित किया जाता तर है। एक महान अशा व्यक्तीच्या समोर गुडघे टेकून त्याला आदर आम्ही प्रस्तुत करणं। एक बार फिर से मैं कहूंगा, पुन्हा एकदा मी सांगेन, आराधना वो है आराधना ती आहे एक महान व्यक्तिमत्व के सामने, एका महान व्यक्तिमत्वाच्या समोर एक सर्वसृष्टि हस्ती के सामने, आणि हे सर्व समर्थ जे महान असं तो व्यक्ती आहे उसके सामने घुटने टेककर उसे आदर अर्पित करना ही आराधना है। त्याच्या समोर गुडघे टेकून त्याला आदर देणं हेच आराधना आहे। हम क्या कर रहे हैं आराधना में? आम्ही काय करतो आराधनेमध्ये? सबसे महान व्यक्तिमत्व कौन है? सर्वात महान व्यक्तिमत्व कोण आहे? जो हमारा परमेश्वर है, तो आहे आमचा परमेश्वर। उसका नाम यीशु मसीह है। त्याचं नाव येशू ख्रिस्त उस आहे यीशु मसीह के नाम को, महान नाम को हम ऊंचा उठा रहे आणि हैं। त्या येशूच्या महान नावाला आम्ही उंच करत आहोत। हम उसे आराधना का मतलब ही है आदर देना। आराधना याचा अर्थ आदर करणं। भजन संहिता 95 इसका 6 वचन में लिखा है, आणि स्तोत्र संहिता याचा 95 अध्याय आणि त्याच्या 6व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे। आप लिख सकते हैं, अब बाइबल हम पढ़ेंगे आपके लिए। तुम्ही लिहून घेऊ शकता। हमारे पास समय कम है और बहुत चीज को हमें आज देखना है। आणि बऱ्याचशा वेळ कमी आहे आणि बऱ्याचशा गोष्टी आम्हाला पाहायच्यात। या हो या परमेश्वर जो आपला उत्पन्न करता त्याच्या पुढे आपण गुडघे टेकू, त्याची उपासना करू, त्याला नमन करू। यहाँ लिखा है कि अपने कर्ता यहोवा के सामने हम घुटने टेककर उसे आदर दे रहे या हैं। ठिकाणी असं लिहिलं की आपला उत्पन्न करता समोर आपण गुडघे टेकून त्याला आदर देऊया। आराधना ही परमेश्वर को आदर देना है आराधना याचा अर्थच आहे की देवाला आदर देणे। और आराधना देना हम सब व्यक्तियों का एक कर्तव्य होना आणि चाहिए। आराधना करणं हे आम्हा प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य असलं पाहिजे। एक मनुष्य का ये कर्तव्य है कि हम अपने निर्माणकर्ता परमेश्वर को, महान हस्ती को हमेशा अपने जीवन में आदर दें। मनुष्याचं एक कर्तव्य आहे की आमच्या उत्पन्नकर्त्या परमेश्वराचं नेहमी आम्ही आदर करावं, त्याला आराधना उसे द्यावी हमेशा आदर देते हुए आगे बढ़े। आणि नेहमी त्याला आदर देत आम्ही पुढे जावं। हम देखते हैं कि उत्पत्ति के अंदर 22 अध्याय और 5 वचन के अंदर सबसे पहले आराधना ये शब्द यहाँ पर आया है। आणि उत्पत्ती याचा 22वा अध्याय आणि 5व्या वचनामध्ये सर्वप्रथम आराधना हा शब्द पवित्र शास्त्रामध्ये आलेला आहे। हम यहाँ पर देखते हैं अब्राहम और इसहाक के विषय में देखते आणि हैं। या ठिकाणी आम्ही अब्राहम आणि इसाकाच्या संदर्भामध्ये हम बहुत पाहतो बार इस घटनाओं को हमने सुना है। आणि बऱ्याचदा ह्या घटना आम्ही ऐकलेल्या आहेत। अब्राहम इसी बात को यहाँ पर सामने रखता है। आणि अब्राहम याच गोष्टी या ठिकाणी पुढे ठेवत वो आहे। कहता है, अपने सेवक को कहता है तो आपल्या सेवकाला म्हणतो कि मैं और इसहाक जा रहे हैं मी आणि इसाक जात आहोत और तुम यहीं पे ठहरना। आणि तुम्ही इथंच थांबा। मैं और मेरा बेटा परमेश्वर की आराधना करके वापस लौटेंगे। मी आणि माझा मुलगा परमेश्वराची आराधना करून पुन्हा परत वो येतो। क्या कहना चाहता है? त्याचं काय अर्थ मैं आहे? जो भी कुछ कर रहा हूँ, मी जे काही करत आहे, मैं जो भी करने के लिए परमेश्वर ने मुझसे कहा है, जे काही करण्यासाठी देवानं मला सांगितलंय उसके कारण मैं परमेश्वर को आदर दे रहा हूँ। आणि त्यामुळे मी परमेश्वराला आदर देत आहे। अब्राहम वो कह रहा है कि मैं परमेश्वर को आदर देने जा रहा हूँ। अब्राहम या ठिकाणी म्हणतोय की मी परमेश्वराला आदर देण्याकरता जात आहे। हमारे जीवन के हर एक घटनाओं में, हर एक चीज में हमें परमेश्वर को आदर देना ही है। इसलिए आपके और मेरे जीवन में भी हमेशा
परमेश्वर को आदर देना कभी भूलना नहीं आणि है। म्हणून आपल्या तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आम्ही प्रत्येक गोष्टीसाठी देवाचा आदर करणं कधी विसरू नये कभी भी उसको भूलना नहीं है। आणि कधी विसरू नये. ये हफ्ते में एक बार देना नहीं है, हे फक्त आठवड्यातून एकदाच देणं नाही. हमारे जीवन के हर क्षण में हमें परमेश्वर को सामने रख के अपने जीवन को व्यतीत करना ही आदर होता है। तर आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षणाला आम्ही देवाचा आदर करून त्याला आराधना करणं हे गरजेचं आहे. आराधना का मतलब आदर देना है, और आदर हमेशा प्रेम में जाता है। आणि आराधना याचा अर्थ आदर करणं, आणि आदर आम्ही त्यालाच देतो त्याच्यावरती आमचं प्रेम आहे. आदर अगर जो व्यक्ति करता है उसके अंदर प्रेम सम्मिलित होता है। ज्या व्यक्तीचा आम्ही आदर करतो त्याच्यामध्ये प्रेम देखील सामील असतं. मुझे कई लोगों के मन में नहीं होता, आदर तो देते हैं लेकिन उसके अंदर प्रेम नहीं होता। काही लोक असे असतात जे आदर तर देतात पण त्यांच्या मनामध्ये ते प्रेम नसतं. हाँ, हम बहुत बार देखते हैं कि अच्छा नहीं लगता वो व्यक्तिमत्व, लेकिन वो आदर देते हैं लेकिन अंदर से प्रेम नहीं है। आणि बऱ्याचदा आम्हाला असं वाटतं आदर तर देतो आम्ही त्यांना, पण कळून येतं की आतून त्याला काही प्रेम नाही. लेकिन जिस हस्ती को हम आराधना दे रहे हैं ना, उस हस्ती का आदर जो है प्रेम के साथ ही होना चाहिए। पण ज्या व्यक्तिमत्वाविषयी तुम्ही आणि मी बोलत आहोत त्या व्यक्तीला आदर देणं हे प्रेमासकट असलं जो पाहिजे. सर्वश्रेष्ठ हस्ती है, जो महान हस्ती है, उसको आदर के साथ में प्रेम होना बहुत जरूरी है। सर्व समर्थ जो आहे, जो उत्पन्न करता आहे, त्याचा आदर करणं हे प्रेमाशिवाय होऊ शकत नाही. त्याच्यामध्ये प्रेम असणं गरजेचं आहे. प्रेम और आदर और प्रेम ये एक साथ जाना चाहिए। आदर आणि प्रेम हे एक सोबत जायला पाहिजे. हमें मालूम है परमेश्वर की सबसे बड़ी महान आज्ञा क्या है। आम्हाला माहिती आहे का देवाची सगळ्यात मोठी आणि महान आज्ञा काय आहे? हम सबको मालूम है। माहिती आहे ना? जोर तो ताली नहीं बजाएंगे? आपको देने के लिए मेरे पास में कुछ है। तुम्हाला देण्यासाठी काहीतरी आहे माझ्याकडे. जब आप मुझे मिलेंगे आपको एक चॉकलेट देने वाला हूं। आणि मला भेटताल तेव्हा तुम्हाला चॉकलेट देणार आहे मी. आप चॉकलेट के हकदार हैं। आणि त्या चॉकलेटचे तुम्ही हकदार आहात. मुझसे जबरदस्ती मांगना नहीं चाहिए। माझ्याकडून घ्या तुम्ही. प्रभु की पहली आज्ञा, देवाची पहिली आज्ञा, मैं पूरे सारे मन से, सारे प्राण से और सारी बुद्धि के साथ मैं खुदा से प्रेम रखूं। मी पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने आणि पूर्ण शक्तीने त्या परमेश्वरावरती प्रेम जिसको करावं. आदर दे रहे हैं ना, ज्याला आम्ही आदर देत आहोत ना, उसको पूर्ण 100% उसको प्रेम भी चाहिए। तर त्याला 100% प्रेमही हवंय. प्रेम और आदर ये दोनों एक साथ जाते कारण हैं। प्रेम आणि आदर हे दोन्ही एक सोबत जातात. किसकी आराधना कर रहे हैं हम? कुणाची आराधना करतो आम्ही? किसका आदर कर रहे हैं हम? कुणाचा आदर करतो आम्ही? किसको प्रेम दे रहे हैं हम? कुणावर प्रेम करतो ये आम्ही? समझना बहुत जरूरी है। आणि हे समजून घेणं फार गरजेचं आहे. आराधना परमेश्वर से प्रेम करना है। आराधना याचा अर्थ परमेश्वरावरती प्रेम करणं. प्रेम रखना ये बहुत बड़ी और मुख्य आज्ञा है। प्रेम करणं ही खूप मोठी आणि मुख्य अशी आज्ञा आहे. आराधना, आराधना, आदर देना है, आदर देणं उस आहे. आदर में त्या आदरामध्ये प्रेम होना है, प्रेम असणं आहे. और प्रेम के अंदर आणि प्रेमामध्ये आज्ञा होनी है। आज्ञा असायला हवी. ये सब जोड़ी श्रृंखलाएं हैं। आणि हे सगळं जोडून अशी आहे. आराधना, आराधना, आदर है, आदर आहे, आदर में प्रेम है, त्याच्यामध्ये प्रेम आहे, प्रेम में प्रेमामध्ये आज्ञा है। आज्ञा आहे. और यही बात अब्राहम ने अपने आणि जीवन में की। हीच गोष्ट अब्राहमाने आपल्या जीवनामध्ये केली. इसलिए उसने परमेश्वर के महान दर्शन को देखा। आणि म्हणून त्याने परमेश्वराचं महान दर्शन पाहिलं. प्रेम में आज्ञा सम्मिलित है। प्रेमामध्ये आज्ञा मिश्रित आहे. आज्ञा होना चाहिए। आज्ञा असायला हवी. अभी बड़ा सुंदर गाना हमने गाया, आणि खूप सुंदर गाणं आम्ही या ठिकाणी गायलं. तुझ पे सब कुछ लुटा दूंगा। तुझ पे सब कुछ लुटा दूं मैं. अच्छा गीत के बोल थे। आणि त्या गीताचे बोल फार छान होते. आपने सुना? ऐकलं का? हमने आंखें बंद करके मग्न होकर हाथ उठाकर सुंदर गाना गाया। आणि आम्ही मग्न होऊन डोळे बंद करून हात उंच करून गाणं गायलं. भाइयों ने अच्छा संगीत दिया आणि ते छान वाद्य वाजवलं. और एक साथ हम मिलकर आराधना आणि किया। एक साथ मिळून आम्ही आराधना केली. लुटाने का मतलब समझते हैं? लुटणं याचा अर्थ कळतं का? अब्राहम ने प्रभु को लुटाया अपने बेटे को। अब्राहमानं आपल्या मुलाला त्या परमेश्वरासाठी लुटवलं. सब कुछ दे दिया, सगळं देऊन टाकलं,
सिर्फ ये गाने से नहीं होता, फक्त गीत गाऊन होणार नाही, ये आज्ञाओं में सम्मिलित तर है। हे आज्ञांमध्ये मिश्रित आहे. अगर हम प्रभु की आराधना करते हैं जर आम्ही देवाची आराधना करतो तो हमें आज्ञा में चलना तर पड़ेगा, आम्हाला आज्ञेत चालावं लागणार और ये आहे. आज्ञा प्रेम में होना है, आणि ही आज्ञा प्रेमामध्ये और असायला उस हवी प्रेम के अंदर आदर होना है। आणि त्या प्रेमामध्ये आदर असायला तब ये हवा. सब मिलकर आणि मग हे सगळं मिळून हम परमेश्वर को आराधना देंगे। आम्ही देवाची आराधना करू शकतो. ये सब सब सम्मिलित है, सब मिश्रण है हे उसका। सगळं एकमेकाशी जोडलेलं आहे इसको हम अलग नहीं कर सकते, आणि त्याला आम्ही एकमेकापासून वेगळं करू शकत और ये नाही. सिर्फ बोलने के द्वारा नहीं होता, आणि हे फक्त बोलण्याने होणार ये नाही, क्रियाओं के द्वारा होता तर है। हे क्रियेने होतं. क्या हमारे जीवन में आप और मैं परमेश्वर को आराधना देने वाले व्यक्ति बनेंगे? तुम्ही आणि मी आपल्या जीवनामध्ये देवाला आदर देणारी व्यक्ती बनणार का हो? अगर आराधना देने वाले व्यक्ति बनते हैं जर आराधना देणारे व्यक्ती आम्ही बनतो तो आज्ञा पालना है, तर आज्ञा पाळायला और हवी ये आज्ञा प्रेम के साथ में होना आणि चाहिए, ही आज्ञा प्रेमानं पाळायला हवी. जैसे जैसे अब्राहम ने किया। जसं अब्राहमाने केलं. उत्पत्ति 22:12 में लिखा है, उत्पत्ती 22:12 मध्ये असं वहाँ लिहिलंय. परमेश्वर उसको कह रहा है, त्या ठिकाणी परमेश्वर त्याला म्हणत आहे उत्पत्ति 22:12 में परमेश्वर कह रहा है आणि उत्पत्ती 22:12 मध्ये परमेश्वर म्हणतो कि तूने अपने बेटे को मेरे लिए रखा नहीं है, तू आपल्या मुलाला माझ्यासाठी राखून ठेवलं नाही, तूने उसको बलिदान दे दिया। तर तू त्याचं बलिदान तो दिलं बलिदान देने के लिए भी एक कदम पीछे नहीं हटा, आणि ते बलिदान करण्यासाठी तू एक पाऊल मागे नाही तो सरला. अपने प्रिय बेटे को, एककुलता एक बेटे को भी तूने अर्पण करने के लिए, तूने आज्ञा पालने के लिए तैयार हुआ है। तर एकुलता एक मुलाविषयी दिलेली आज्ञा पाळण्यासाठी देखील तू सहज तयार झाला. सुनिए परमेश्वर क्या गवाही दे रहा है। ऐका परमेश्वर काय साक्ष देत आहे. प्रभु कह रहा है, प्रभू म्हणतो अब मैं जान गया हूँ, आता मी मला कळून चुकलेलं आहे, अब मैं जान गया हूँ। आता मला कळालेलं आहे. अभी तक प्रभु को नहीं समझ रहा था क्या? आतापर्यंत परमेश्वराला कळालेलं जब नव्हतं. उसने अपने पूरे खानदान को छोड़ दिया, अपने घरदार को छोड़ दिया, अपने सब कुछ छोड़ दिया, तब प्रभु ने उससे ये बात नहीं कहा। जेव्हा परमेश्वरासाठी त्याने आपलं घर दार आपले नातेवाईक सगळं काही सोडलं त्यावेळेस परमेश्वर त्याच्याविषयी असं म्हटलं यहाँ नाही. पर प्रभु से कह रहा पण है, या ठिकाणी परमेश्वर त्याच्याविषयी क्योंकि असं ये म्हणतो करने के लिए सब कुछ लुटाना था, कारण की हे करणं म्हणजे त्याच्यासाठी सर्व काही लुटवणं होतं ये करने के लिए बहुत बड़ा कदम उसको उठाना था। आणि हे करण्यासाठी मोठं पाऊल त्याला उचलावं लागणार ये होतं. उठाने के लिए वो आगे पीछे सोचना नहीं था, आणि हे उचलण्यासाठी त्याला पुढे मागे विचार करण्याचं गरज नव्हती. और इससे परमेश्वर उसका प्रेम देखना चाहता था, इससे परमेश्वर उसकी आज्ञा को देखना चाहता था कि पालता है कि आणि नहीं। हे करून तो परमेश्वर पाहू इच्छित होता की हा आज्ञा पाळतो का, याचं माझ्यावरती प्रेम आहे का, वो देखना चाहता था परमेश्वर। आणि ते पाहू इच्छित होता. और जब उसने आज्ञा को पाला, आणि ज्या वेळेस त्याने ती आज्ञा पाळली, सुनिए मैं आपसे कहना चाहता मी हूँ, तुम्हाला सांगू इच्छितो आज्ञा के अंदर त्याग होता है, आज्ञा पाळण्यामध्ये त्याग आहे, आज्ञा पालना में बलिदान होता है। आज्ञा पाळण्यामध्ये बलिदान आहे. और जब आज्ञा को पालेंगे, त्याग करेंगे, बलिदान करेंगे, तब इसके अंदर प्रेम दिखाई देगा। आणि जेव्हा आम्ही आज्ञा पाळू बलिदान देऊ मग त्याच्यामध्ये ते प्रेम दिसून येणार आहे. आज्ञा पालना बहुत कठिन है, आणि आज्ञा पाळणं फार कठीण आहे. आज्ञा में चलना बड़ा कठिन है, आज्ञेत चालणं फार कठीण आहे. लेकिन जब हम इसको करते हैं परमेश्वर के लिए, ज्या वेळेस आम्ही हे परमेश्वरासाठी करतो यही प्रभु को आराधना देना है, हेच देवाला आराधना देणं आहे. यही प्रभु को आदर देना है। हेच देवाला आराधना देणं आहे. हमारे जीवन में अभी जो गाना गाया हमने, हम प्रथम स्थान उसको देंगे। आमच्या जीवनामध्ये आम्ही आताच गीत गायलं की आमच्या जीवनातलं प्रथम स्थान आम्ही त्याला देऊ. प्रथम स्थान का मतलब समझते हैं? प्रथम स्थान याचा अर्थ कळाला का? प्रथम स्थान का मतलब पहले प्रभु को रखना है अपने जीवन में। प्रथम स्थान म्हणजे आमच्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रथम स्थानी केवळ परमेश्वराला ठेवणं. लगातार अगर छुट्टियां आ जाएं, आणि जर पूर्ण लागून सुट्ट्या आल्या, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगलवार, गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार सोमवार मंगळवार, हमारा पूरा प्लान बन जाता है, आणि आमचं पूर्ण योजना आम्ही आखतो. उसमें संडे भी होता है, त्याच्यामध्ये संडे सुद्धा ऍड करतो और निकल जाते हैं। आणि निघतो. लेकिन यहाँ अब्राहम ने प्रभु को वेदी पर चढ़ाने के लिए अपने लड़के को भी आगे पीछे नहीं पण देखा। या ठिकाणी अब्राहमानं आपल्या एकुलत्या एक मुलाला देखील त्या वेदीवर चढवण्यासाठी मागे पुढे पाहिलं नाही. सब कुछ बलिदान कर दिया। सर्व काही बलिदान केलं. हमारा जीवन भी बलिदान करने वाला जीवन होना आमचं चाहिए, जीवन देखील असंच बलिदान करणारं जीवन असायला हवं. और बलिदान करने वाला जीवन ही प्रभु को आराधना देना होता आणि है। बलिदान करणारं जीवनच म्हणजे देवाची आराधना करणं. जब आप और मैं बलिदान करेंगे, जेव्हा तुम्ही आणि मी बलिदान करू, आज्ञा को मानेंगे, आज्ञा पाळू, बलिदान त्याग करेंगे, त्याग करू, इसमें प्रेम व्यक्त होता है। त्याच्याद्वारे प्रेम व्यक्त और जब होतं. इन बातों को करेंगे, जेव्हा आम्ही या गोष्टी करू, परमेश्वर का प्रकाशन आपको और मुझे हर क्षण, हर वक्त आपको मुझे मिलेगा। परमेश्वराचं प्रगटीकरण प्रत्येक क्षणाला आम्हाला मिळेल. बहुत बार कहते हैं प्रभु मुझसे बात कर, प्रभु मुझसे प्रकाशन दे। परमेश्वर आम्ही बऱ्याचदा
प्रार्थना करतो, प्रभू तू माझ्याशी बोल, मला प्रकाशन दे, तू मुझसे बात कर, तू माझ्या संगती बोल, तू मुझे प्रकाशन दे. तू मला प्रगटीकरण दे. प्रकाशन ऐसे नहीं मिलता. प्रगटीकरण असंच नाही मिळत. अब्राहम को प्रकाशन ऐसे नहीं मिला. अब्राहमाला असंच काही मिळालं नाही. उसने परमेश्वर को आदर दिया, त्याने परमेश्वराला आदर दिला, अपने लिए कुछ नहीं रखा, स्वतःसाठी काही राखलं नाही, परमेश्वर के लिए बलिदान करने के लिए तैयार हुआ, देवासाठी बलिदान करण्यासाठी तयार झाला, आज्ञा को मानना शुरू किया. आज्ञा पाळणं और सुरू प्रभु केलं. का वचन कहता है 22वें अध्याय के 13 वचन में परमेश्वर उनको यहोवा हीरे का प्रकाशन दिया. आणि परमेश्वरानं त्या 22 अध्याय 13 वचनामध्ये त्याला यहोवा यीरे परमेश्वर म्हणून प्रगट वहां झाला. पे प्रकाशन मिला यहोवा हीरे परमेश्वर आणि का. त्या ठिकाणी त्याला प्रगटीकरण मिळालं की तो यहोवा यीरे परमेश्वर यहोवा आहे. हीरे का मतलब समझते हैं? यहोवा यीरे याचा अर्थ, यहोवा हीरे का मतलब है हमारी हर एक जरूरतों को पूरा करने वाला. यहोवा यीरे याचा अर्थ आमचा पुरवठा करणारा. आपको मालूम है परमेश्वर हमारी जरूरतों को पूरा करता तुम्हाला है. माहिती आहे का आमचा परमेश्वर आमच्या गरजा पुरवतो. ये बोलना आसान है. आणि हे बोलणं फार सोपं आहे. जब आपके पास में कुछ नहीं होता तब हमने अनुभव लिया है इस वचन का. जेव्हा आमच्याकडे काही नसतं त्यावेळेला आम्ही या वचनाचा अनुभव घेतलाय का हो? अगर हमने अनुभव लिया है आणि जर आम्ही अनुभव घेतलाय तो प्रभु का प्रकाशन हमको मिला. तर मग देवाचं प्रकाशन, देवाचं प्रगटीकरण तुम्हाला मिळालेलं आहे. खुदा का प्रकाशन हमें मिला. देवाचं प्रगटीकरण आम्हाला मिळालेलं आहे. खुदा का प्रकाशन ऐसे मिलता नहीं है. देवाचं प्रगटीकरण असंच काही मिळत नाही, उसको आराधना देने से मिलता है. तर त्याला आराधना देण्यानं मिळतं. हमारा जीवन एक आराधना है. आमचं जीवनच एक आराधना आहे. हमारा जीवन ही परमेश्वर के लिए आराधना है. आमचं जीवनच परमेश्वरासाठी एक आराधना आहे. अपने पड़ोसी को बोलना मेरा जीवन प्रभु के लिए आराधना है. जोर से बोलना, हाथ में हाथ डाल के बोलो. आप खुश नहीं है? आराधना करेंगे, सब कुछ लुटाएंगे प्रभु के लिए, सब कुछ प्रभु को दे देंगे हम. और यही तो आदर देना है प्रभु आणि का. हेच देवाला आदर देणं आहे. और यही आदर हमारी आराधना को व्यक्त करता आणि है. हाच आदर आम्हाला आराधना व्यक्त करतो. आराधना में क्या क्या शामिल है? आराधनेमध्ये काय सामील आहे? आराधना में आराधनेमध्ये आदर देना है. आदर देणं आहे. आराधना में आराधनेमध्ये प्रेम करना है. प्रेम करणं आहे. आराधना में आराधनेमध्ये आज्ञा पालन है. आज्ञा पालन आहे. आज्ञा पालन में आज्ञा त्याग पालनामध्ये और बलिदान है. त्याग आणि बलिदान आहे. थोड़ा सुलेमान के विषय में आपको बोलना आणि चाहता हूँ. शल्मोनाविषयी तुम्हाला मी सांगू इच्छितो. आपको मालूम है सलमोन को परमेश्वर ने 2 बार दर्शन दिया. तुम्हाला माहितीये का शल्मोनाला परमेश्वराने 2 वेळा दर्शन दिलं अद्भुत दर्शन था. आणि अद्भुत दर्शन दिलं. थोड़ा सा उसके बारे में हम पढ़कर आगे चलेंगे. आणि मग थोडस त्याच्या विषयी वाचून आम्ही पुढे जाणार आहोत. यहाँ वचन में लिखा है पहला राजाओं की किताब इसका 3रा अध्याय और 3 वचन में. आणि पहिले राजे याचा 3रा अध्याय आणि 3ऱ्या वचनामध्ये असं लिहिलेलं ध्यान आहे. से सुनना आप लोग. आणि लक्षपूर्वक आम्ही ऐकूयात. पड़ोसी को पूछना आप है यहाँ पर हैं? यस, साथ में बने रहे. है पड़ोसी ठीक है आपका? ऊपर वाले पड़ोसी को संभालना, पड़ोसी से प्यार करना. ठीक, प्रभु ने कहा है पड़ोसी से प्यार करो, तो बीच बीच में देखना प्यार कर रहा है कि आप प्यार करते रहना उससे. ठीक है. पहिले राजे याचा 3रा अध्याय आणि 3रं वचन आम्हाला असं सांगतं, शल्मोन राजाचे परमेश्वरावर प्रेम होते. सलमोन यहोवा से प्रेम रखता था. आपला बाप दावीद याने अनुसरलेल्या नियमांप्रमाणे हाँ, तो चालत असे. सुनिए, सलमोन राजा शल्मोन राजा वो प्रभु से प्यार करने वाला था. देवावर प्रेम करणारा होता. और प्रभु की पहली आज्ञा क्या है? आणि देवाची पहिली आज्ञा काय आहे? हम पूरे मन से, पूरे तन से, पूरे बुद्धि से हम प्रभु से प्यार करें. आम्ही संपूर्ण मनाने, जीवाने, आमच्या बुद्धीने आम्ही परमेश्वरावर प्रेम और करावं. सलमोन राजा प्रभु से प्यार करने वाला आता है. हा शल्मोन राजा देवावरती प्रेम करणारा होता. इतना नहीं, एवढंच नाही, अपने पिता दाऊद की विधियों पर चलता रहा. आपल्या पिता जो दावीद आहे त्याने अनुसरलेल्या नियमांवर तो चालत होता. सुनिए, ऐका, हमारा जीवन जो है सिर्फ हफ्ते में एक बार प्रभु से प्यार करना नहीं है. आमचं जीवन फक्त आठवड्यातून एकदाच परमेश्वरावर प्रेम करणं असं सिर्फ नाही. रविवार को सिर्फ प्रेम दिखाना नहीं है. रविवारीच फक्त प्रेम दाखवणं नाही. हमारा जो प्रेम है सोमवार से लेकर रविवार तक, उसके बीच में हर एक क्षण, हर एक मिनट हम प्रभु से प्यार करते हैं, ये उसको दिखाना है. आमचं जीवन जे आहे ते पूर्ण आठवडाभर देवावर प्रेम दाखवणारा असं. हर एक क्षण प्रभु से प्यार करना. प्रत्येक क्षणी देवावरती प्रेम करणं और आहे. प्रेम हमेशा व्यक्त होता है. आणि प्रेम नेहमी व्यक्त होतं. प्रेम हमेशा हमेशा दिखना चाहिए. आणि प्रेम नेहमी दिसायला और हवं. यहाँ वचन में लिखा है आणि त्या ठिकाणी वचनात लिहिलंय, सुलेमान यहोवा से प्रेम रखता था. शल्मोन परमेश्वरावर प्रेम करत होता. रखता था लिखा है.
प्रेम करत होता असं लिहिलंय. असे सुनिए, ये भी बड़ा इंपॉर्टेंट शब्द है. हे पण फार महत्वपूर्ण शब्द आहे. चलता तो रहा. तो नियमाप्रमाणे चालत तर होता. सुनिए, ऐका, प्रेम रखता था, है नहीं, प्रेम करत होता, सिर्फ था. फक्त होता. और विधियों पर चलता तो रहा. आणि विधी जे नियम आहेत त्याच्यावरती तो चालत होता. इसका मतलब क्या है मालूम है? याचा अर्थ काय? कुछ दिन, काही दिवस, कुछ दिन, काही दिवस, कुछ दिन. काही दिवस. हमारे जीवन के अंदर बहुत बार प्रभु से की राहों पर तो चलते हैं, बऱ्याचदा आमच्या जीवनामध्ये देवाच्या मार्गांवर तर आम्ही चालतो, लेकिन कुछ ऐसी घटनाएं हमारे जीवन में होती है कि हम पीछे हट जाते पण हैं अशा काही घटना आमच्या जीवनामध्ये घडतात त्यामुळे आम्ही मागे हटतो. और सलोमन के जीवन में वैसा ही हुआ. आणि शल्मोनाच्या जीवनामध्ये देखील तसंच झालं. सलोमन प्यार तो करता था, विधियों पर चलता तो था. शल्मोन प्रेम तर करत होता, विधी त्याच्या नियमांवर तर चालत होता. आगे देखिए क्या लिखा है. आणि पुढे असं लिहिलंय, पण पान, अंडरलाइन कर लीजिए, आपका बाइबल कहता है पान, पर प्यार करता था, विधियों पर चलता तो था, पर आ गया बीच में, पण आला बीच मध्ये, परंतु आ गया बीच में. क्या परंतु? हाँ, पण तो उच्च स्थानी यज्ञ या करी व धूप जाळीत असे. संसार की बातें भी चाहिए थी जगातल्या गोष्टी पाहिजे होत्या. और प्रभु से प्यार तो करता था, लेकिन अब ठंडा हो गया. देवावरती प्रेम तर करत होता, पण तो आता थंडावला होता. किस चीज ने ठंडा कर दिया? कशाने थंडावलं? जब सुलेमान के विषय में पढ़ेंगे ना, जेव्हा शल्मोनाविषयी आम्ही वाचू तब मैं आपको बताऊंगा कि उसका पतन कैसे हुआ. तेव्हा मी तुम्हाला सांगेन की त्याचं पतन कसं झालं. ये प्रभु से प्यार करने वाला तो था, हा देवावरती प्रेम करणारा तर होता, लेकिन इसने परमेश्वर को हमेशा आराधना नहीं दिया. पण त्यांनी नेहमी परमेश्वराला आराधना दिली नाही. उसके जीवन में कुछ ऐसी बातें आ गई कि वो दूसरों को आराधना देने लगा. त्याच्या जीवनामध्ये अशा काही गोष्टी आल्या ज्यामुळे तो दुसऱ्यांना आराधना देऊ लागला. इसका व्यक्तिगत जीवन ठीक नहीं था. त्याचं व्यक्तिगत जीवन ठीक नव्हतं. इसके प्रतिदिन का जीवन जो है ठीक नहीं है. त्याचं दैनंदिन जीवन ठीक नव्हतं. हमारा जीवन ही प्रभु के लिए आराधना होना. आमचं जीवनच देवासाठी एक आराधना असायला हवं. इसका जीवन ठीक नहीं है. त्याचं जीवन ठीक नाहीये. इसका जीवन में कुछ गड़बड़ हुई त्याच्या है. जीवनामध्ये काहीतरी गडबड आहे. इसका जीवन में उसने अपने जीवन के अंदर उसने पतन पाया है. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये तो पतन पावला. ये दूसरे चीज को आराधना देने आणि लगा. दुसऱ्या गोष्टीला आराधना देऊ लागला. प्रभु को छोड़कर प्रभु को आराधना देने के बजाय इस व्यक्ति ने अपने जीवन के अंदर दूसरी चीज को आदर और आराधना देना शुरू कर दिया. देवाला आराधना देण्याऐवजी याने दुसऱ्या गोष्टीला आपल्या जीवनामध्ये स्थान दिलं आणि त्याची आराधना केली. सुलेमान ने क्या किया? शल्मोनाने काय केलं? सुलेमान का प्रेम अन्य चीजों पर होने लगा. शल्मोनाचं जे प्रेम आहे इतर गोष्टींवर जडू ये लागलं इतना वैभव से भर गया. आणि हा इतका वैभवाने भरला. आपको मालूम है इसने प्रभु से क्या मांगा था? तुम्हाला माहितीये का परमेश्वराकडून यानं काय मागितलं होतं? हाँ, आपको 2 चॉकलेट हो गया. क्योंकि नीचे वाले उस स्वर्ग में चले गए हैं. आप मेरे साथ में हैं? सुलेमान ने प्रभु से क्या मांगा था? शल्मोनानं जोर से बोलो ना. हाँ, ज्ञान मांगा था प्रभु से, और प्रभु ने क्या दिया उसको? ज्ञान दे दिया, उसको वैभव दे दिया, उसको सब कुछ दे दिया परमेश्वर ने. सुनो, अब इसके जीवन के अंदर है ना, तो ऐसा व्यक्ति में मेरा सवाल है, प्रभु से 2 बार दर्शन प्राप्त किया हुआ व्यक्ति, प्रभु से ज्ञान प्राप्त किया हुआ व्यक्ति, ये पतन क्यों हुआ? मग आता माझा प्रश्न हा आहे की देवाकडून 2दा प्रकाशन घेणारा व्यक्ती, देवाकडून सर्व आशीर्वाद घेणारा व्यक्तीचं पतन का झालं? प्रभु से बात करने वाला व्यक्ती, देवाबरोबर बोलणारा व्यक्ती, प्रभु से प्यार करने वाला देवावर व्यक्ती, प्रेम करणारा व्यक्ती, इसका पतन हुआ है. त्याचं पतन झालंय. क्यों मालूम है? का माहितीये का? इसको बुद्धि मिली था, त्याला बुद्धी मिळाली ना, और इतना बुद्धि और ज्ञान में बढ़ गया आणि है, एवढा तो बुद्धी आणि ज्ञानामध्ये वाढला. उसको दूसरे के ज्ञान की जरूरत नहीं है. आता त्याला दुसऱ्या कुणाच्या ज्ञानाची गरजच नव्हती वाटत. उसको किसी को सुझाव की जरूरत नहीं है. आता कुणी त्याला समजावून सांगावं याची त्याला गरजच उरली मैं नाही. आपको जाते जाते बोलना चाहता हूँ उसका पतन का कारण क्या था. आणि त्याच्या पतनाचं कारण काय होतं ते मी तुला सांगू इच्छितो. यहाँ पे पढ़िए क्या हुआ. देखिए 11 अध्याय, पहला राजा 11 अध्याय 1 से 3 वचन. पहिलं राजे याचा 11वा अध्याय आणि 1 ते 3 वचन. आप ध्यान से सुनना इन बातों को. दूसरा राजे पहला राजा 11 अध्याय 1 से 3 वचन. शल्मोन राजा फारोच्या कन्येशिवाय आणखी मवाबी, अम्मोनी, अदोमी, सिदोनी व हित्ती राष्ट्रातल्या विदेशी स्त्रियांच्या नादी लागला व त्यातल्या स्त्रियांवर त्याचे प्रेम जडले. वाह जी वाह जी वाह जी. पहला प्रेम किसके साथ था?
पहिलं प्रेम कुणावर होतं, अब कुणावर प्रेम जड़तोय? आता कुणावर जडलं? जो प्रभु ने नहीं बोला उसके साथ में प्रेम करना शुरू कर दिया। ज्याच्यावर नाही सांगितलंय देवाने त्यांच्यावर प्रेम जडलं. बहुत बार हमारे जीवन में भी ऐसे होता है। बऱ्याचदा आमच्या जीवनात देखील असंच होतं. जब कुछ नहीं था जेव्हा काही नव्हतं हम प्रभु से प्यार करते हैं, आम्ही देवावर प्रेम जब करत सब होतो. कुछ हो जाता है जेव्हा सर्व काही होतं फिर महीने में एक ही बार चर्च दिखते मग हैं महिन्यातून एकदाच चर्चला दिसतात और हमारा प्लानिंग शुरू हो जाता है। आणि मग आमच्या योजना सुरू होतात शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगलवार, बुधवार आणि ते लागून दिवस सुट्ट्या आल्या की हमारा प्लान शुरू हो जाता है। आमच्या योजना आम्ही आखतो. जब कुछ नहीं था, जेव्हा काही नव्हतं हाय प्रभु बस तू ही तू कौन सा गाना चाहिए? हाँ, कुछ नहीं मरे हुए जगह नहीं आए हम। सिस्टर आप साथ दो ना, हमारा सरिता सिस्टर साथ दीजिए, उनको माइक दे दो ना। गाएंगे हम लोग, बाजू वाले को देखकर गाना। कुछ नहीं चाहिए खुदा बस तू ही तू चाहिए. बढ़िया एकदम अच्छा। कुछ नहीं चाहिए खुदा बस तू ही तू चाहिए. अब सलमोन राजा है ना, ये प्रार्थना में प्रभु से कह रहा है कुछ नहीं चाहिए खुदा बस तू ही तू चाहिए. अब सब कुछ वैभव से भर गया आता सगळं वैभवाने भरला और कुछ स्त्रियां उसको दिखी। आणि मग काही स्त्रिया त्याला अब वो दिसल्या. कह रहा है आता तो म्हणतो कुछ नहीं चाहिए खुदा बस तू ही तू चाहिए. फिर से एक बार कुछ नहीं चाहिए खुदा बस तू ही तू चाहिए. यहाँ पे लिखा है वो प्रीति करने लगा। या ठिकाणी असं लिहिलं की तो प्रेम करणारा होता. ये इस तरह से प्रेम करने लगा। स्त्रियांवरती प्रेम करणारा बुद्धिमान व्यक्ति, बुद्धिमान व्यक्ती, प्रभु के राहों पर चलने वाला व्यक्ति, देवाच्या मार्गांवरती दर्शन चालणारा, प्राप्त किया हुआ व्यक्ति, दर्शन प्राप्त किया हुआ, दर्शन प्राप्त केलेला व्यक्ती पतन। पतन झालं. क्यों मालूम है? का माहितीये का? ये प्रभु को ठीक से आदर नहीं दे पा रहा था। हा देवाला व्यवस्थित आदर देऊ शकत नव्हता. उसके व्यक्तिगत जीवन के अंदर, प्रतिदिन जीवन के अंदर उसने प्रभु को सामने नहीं रखा। त्याच्या दैनंदिन जीवनामध्ये त्याने देवाला प्रथम स्थान दिलं नाही. और यहाँ पे लिखा है आणि या ठिकाणी लिहिलंय प्रभु ने आज्ञा दिया था उसको देवाने त्याला आज्ञा दिली होती. दूसरे वचन के अंदर। दुसऱ्या वचनामध्ये सुनिए, मेरे पास समय कम है, नहीं तो और काफी इसको अंदर जाके हम बात करते थे। समय कम है और 10-15-20 मिनट है मेरे पास में। हाँ, दूसरे या राष्ट्रांविषयी परमेश्वराने इस्रायल लोकांना सांगितले होते की हाँ, तुम्ही त्यांच्याशी व्यवहार करू नये. उनसे व्यवहार नहीं करना। कौन से व्यवहार नहीं करना? जो मुझको आदर नहीं देते। उनसे व्यवहार नहीं करना जो मुझसे प्रेम नहीं करते। उनसे व्यवहार नहीं करना जो मेरे पीछे नहीं चलते। उनसे व्यवहार नहीं करना जो मेरी आज्ञाओं को नहीं मानते। उनसे व्यवहार मत करना। हाँ व त्यांनी तुमच्याशी व्यवहार करू नये, हाँ, कारण ते खात्रीने तुमची मने आपल्या देवाकडे वळवतील. वेरी गुड। प्रभु ने बोला था ये बात, परमेश्वराने सांगितली होती ही गोष्ट. सुलेमान सुन ले। सलमोन ऐक, अगर तू ऐसा करेगा जर तू असं करशील अपने देवताओं की ओर तुझे वो मोड़ तर लेंगे। ते त्यांच्या देवांकडे तुला वळवतील. आगे देखो क्या लिखा है। आणि पुढे असं लिहिलेलं आहे त्याच्या 700 राण्या व 300 उपपत्न्या होत्या. त्याच्या बायकांनी त्याचे मन बहकवले. बायकांनी, सभी बायका नाही होते असे, है ना? बायकांनी त्याचे मन काय केले? बहकवले. हा, बहकना. काय लिखा? व्हेरी गुड। मनुष्य लवकर वळतो। हाँ, उसको मतलब ठीक है, मैं नहीं बोल, ठीक है, लवकर वळतो, लवकर घूम जाता। आणि परमेश्वर आणि जो मनुष्य आहे लवकर वळतो. और हमको मालूम है किस चीज से घुमाओ। आणि आम्हाला माहिती कुठल्या गोष्टीमुळे तो वळला. सुनिए, ऐका, मैंने बोला आराधना में क्या होता है? मी सांगितलं आराधनेमध्ये काय असतं? आदर, आदर आहे, प्रेम, प्रेम आहे,
आज्ञा है। आज्ञा, ये व्यक्ति हा व्यक्ती आज्ञा को नहीं मान रहा है, आज्ञा पाळत नाहीये, छोड़ दिया उसने आज्ञा। आज्ञा सोडून दिली। क्यों हुआ मालूम है ऐसा पतन? का झालं त्याचं पतन? ये सुनने वाला नहीं था। हा ऐकणारा नव्हता। क्यों मालूम है? का माहिती इतनी का? बुद्धि उसको मिली थी प्रभु से, प्रभूकडून एवढी बुद्धी त्यांना मिळाली वो खुद न्याय करने बैठता था, लोग उसकी बुद्धि को चर्चा सुनकर उससे मिलने आते थे। आणि तो न्याय निवाडा करण्यासाठी बसायचा आणि त्याच्या बुद्धीच्या विषयी चर्चा ऐकून लोक त्याच्याकडे येत असत। अब ऐसी अवस्था में ये व्यक्ति आणि है, आता हा अशा अवस्थेमध्ये किसी की सुनने की सुनता नहीं है। कुणाचंच ऐकत नाहीये। वहां पे याजक थे, त्या ठिकाणी याजक होते, वहां पे भविष्यवक्ता थे, त्या ठिकाणी भविष्यवक्ते होते, परमेश्वर का मार्गदर्शन करने वाले लोग थे, देवाचं मार्गदर्शन करणारे लोक लेकिन इसके राज्य के अंदर उन्हें मना था आने के लिए। पण त्याच्या राज्यामध्ये येण्याचं त्यांना बंदी होती। लेकिन दाऊद के जीवन में आप देखिए, पण दाविदाच्या जीवनामध्ये आपण पाहिलं, राजा को अगर मिलना है ना तो राजा की अनुमति लेनी पड़ती थी। राजाला भेटायचं असेल तर त्याची अनुमती घ्यावी लागत असे। उसकी वाइफ को भी, उसकी पत्नी को भी, त्याच्या पत्नीला देखील, उसके बेटों को भी, त्याच्या लेकरांना जो देखील। भी उससे मिलने आता था राजा की अनुमति लिए सिवाय वो राजा से मिल नहीं पाते थे। आणि त्यांना ज्याला कुणाला त्यांना भेटायचं असेल राजाला त्याची परवानगी घ्यावी लागत लेकिन असे। दाऊद के राज्य में ऐसा था कि याजकों को, भविष्यवक्ताओं को आने की अनुमति थी उसके पास में। पण दाविदाच्या राज्यामध्ये असं होतं की जे याजक आहेत किंवा जे भविष्यवक्ते आहेत, त्यांना येण्याची परवानगी घ्यावी लागत नसे। उनको डायरेक्ट प्रवेश था आने के लिए, तर त्यांना डायरेक्ट प्रवेश होता, क्योंकि वो परमेश्वर जो सुनते थे कारण की ते देवाकडून ऐकत और वो होते राजा को बताते थे कि तू कहां पर गलत है। आणि ते राजाला जाऊन सांगत होते की तू कुठं चुकीचा एक आहेस। बार दाऊद से गलती हुआ, एकदा दाविदाकडून देखील चूक झाली सीधा नाथान उसके राज्य में पहुंच गया आणि नाथान डायरेक्ट त्याच्या राज्यात गेला और सबके प्रजा के सामने उसने बोला कि तू है वो व्यक्ति जिसने पाप किया है। आणि प्रजेसमोर त्यांनी सांगितलं की तू असं असं पाप केलंय। सुनिए, ऐका, अगर किसी राजा को आप डायरेक्ट बोलते हैं, जर कुठल्या राजाला तुम्ही थेट बोलता, अगर राजा ने बोला ये मेरे विरुद्ध में बोला इसको मृत्युदंड दे दो, उसको फांसी दे दो, वो डर भी उनके जीवन में होता था। आणि मग राजाचं जर राजा म्हटला की यांना मृत्यूदंड द्या, तर त्याची एक भीती देखील त्यांना होती। लेकिन दाऊद के राज्य में वैसा नहीं था। पण दाविदाच्या राज्यात तसं नव्हतं। उन्हें भविष्यवक्ता को परमिशन था कि अगर मैं गलती करता हूं तो आप मुझे आकर बोलिए। आणि भविष्यवक्त्यांना पूर्ण परवानगी होती, अगर जर मी चुकीचं आहे तर तुम्ही या आणि सांगा मुझे सबके सामने बात कीजिए। आणि सगळ्यांच्या समोर बोला। इसलिए नाथान इतने हिम्मत से, इतने धैर्य से दाऊद को सबके सामने बोल रहा है कि तूने गलती आणि किया। म्हणून नाथान सगळ्यांच्या समोर बेधडक त्या राजाला सांगत आहे, दाविदाला सांगत आहे की तू इथे तर चुकलास। इसलिए दाऊद के बारे में लिखा है, आणि या ठिकाणी दाविदाविषयी लिहिलंय, दाऊद प्रभु से भी प्यार करता था और आखिर तक वो परमेश्वर में बना रहा। दावीद परमेश्वरवरती प्रेम करत होता आणि शेवटपर्यंत लेकिन तो त्या सलमोन प्रेमामध्ये के राज्य राहिला। में पण शल्मोनाच्या राज्यात भविष्यवक्ता थे, भविष्यवक्ता तर नबी होते थे, आणि याजक होते, लेकिन उन्हें अनुमति पण त्यांना त्या राज्यामध्ये प्रवेश नव्हता, क्योंकि इतना बुद्धि से भरा था। कारण एवढा बुद्धीने भरलेला होता। अरे तुमसे ज्यादा मुझे मालूम है, तुमच्यापेक्षा अधिक मला माहिती आहे, तुमसे ज्यादा प्रभु ने मुझसे बात किया है। तुमच्यापेक्षा अधिक परमेश्वर माझ्यासंगती मैं बोलला। लोगों का न्याय करता हूँ, मी लोकांचा न्याय करतो तुम मुझे मत चलाना अभी। आणि तुम्ही काय मला चालू नका। सुनिए, ऐका, परमेश्वर से हमेशा अपने जीवन में सीखते रहना है परमेश्वराकडून सदैव आपल्या जीवनामध्ये आम्ही शिकत राहायला पाहिजे और कभी भी सीखने से पीछे नहीं मुड़ना। आणि शिकण्यापासून कधी आम्ही मागं नाही हटावं। इसलिए जब भी आपको मौका मिले परमेश्वर की आराधना में शामिल होने का, सेल ग्रुप में शामिल होने का, छोटे छोटे मीटिंग में शामिल होने का, वहां पे शामिल हो जाइए, क्योंकि मेरा खुदा का वचन कहता है जहाँ 2 या 3 मेरे नाम से जमा होते हैं उनके बीच में मैं हूं, और परमेश्वर हमको वहां पर बताएगा कि हमें क्या करना है। आणि म्हणून जेव्हा जेव्हा आराधनेची संधी मिळेल, सेल ग्रुपची किंवा कुठली, तुम्ही जा, कारण दोघा किंवा तिघांमध्ये परमेश्वर उपस्थित राहतो और परमेश्वर छोटे बच्चे से बात कर सकता आणि है। परमेश्वर लहान लेकरांसंगतीच देखील मेरा जीवन कहां पर है सेल ग्रुप में मुझे बता सकता है परमेश्वर। आणि माझं जीवन कुठं बदलायचं याची काय गरज आहे, सेल ग्रुप मध्ये देखील परमेश्वर छोटे मला बच्चे से बात कर सकता है लहान परमेश्वर। मुलांसंगती परमेश्वर बोलू अगर एक शकतो। गधे से प्रभु बात कर सकता है, गधा जर गाढव, एका गाढवासोबत परमेश्वर बोलू शकतो, तो एक बच्चे से भी बात कर सकता तो है एका लहान मुलासोबत देखील बोलू मेरे शकतो जीवन के विषय में। माझ्या जीवनाविषयी। इसलिए अपने जीवन में कभी भी सोलोमन के जैसा नहीं होना, आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये कधी शल्मोनासारखं होऊ नका, हमेशा सीखते रहना है। नेहमी शिकत राहा। बहुत बार नए जवान बच्ची आणि बऱ्याचदा हे तरुण तरुणी कहीं प्यार हो जाता है, कुठेतरी त्यांचं प्रेम बसतं, जो प्रभु को नहीं मानता जे प्रभूला मानत नाही, और आके कहते हैं आणि मग येऊन सांगतात 100% माझी प्रार्थनेच्या द्वारे मी त्याला बदलून टाकेन, आई शपथ बदलून टाकेन। 10 दिन उपवास करूंगा ना, 10 दिन उपवास करूंगी ना, पूरा टन कर दूंगी। अब टन कौन होएगा वो तो समय ही बताएगा साहब।
आता टर्न कोण होणार ते तर वेळच सांगेन. यहाँ पे लिखा है या ठिकाणी असं लिहिलंय तीसरे वचन के अंदर, 3ऱ्या वचनामध्ये, त्याच्या 700 राण्या आणि 300 उपपत्न्या होत्या. त्याच्या बायकांनी त्याचं मन बहकवलंय. उसका मन को बहका दिया. ऐसी कौन सी चीज हमारे जीवन में आपल्या जीवनामध्ये अशी कोणती गोष्ट आहे जो परमेश्वर को आराधना करने नहीं देती, जे आम्हाला परमेश्वराची आराधना करू देत नाही, परमेश्वर को आदर करने नहीं देती, देवाचा आदर करू देत नाही, परमेश्वर से प्रेम करने नहीं देते, त्याच्यावर प्रेम करू देत नाही, परमेश्वर की आज्ञा को पालन नहीं करने देते? त्याच्या आज्ञा पाळू देत नाही? किस चीज ने हमको बहकाया है? कोणती गोष्ट ज्याने अगर त्याला भडकवलंय? सलमोन बहकर पतन हो सकता है प्यार करने वाले व्यक्ति, तो आपके मेरे जीवन में हो सकता है. जर सलमोन देवावर प्रेम करणारा व्यक्ती भडकू शकतो, तर तुमच्या आणि माझ्या बाबतीत देखील होऊ शकतं. हो सकता है. होऊ शकतं. हम इंसान हैं, आम्ही मनुष्य हम आहोत, बहक सकते हैं, आम्ही बहकू शकतो. लेकिन इसीलिए मैं कहना चाहता हूँ, सिर्फ हफ्ते में एक बार प्रभु की आराधना करना नहीं है. जीवन के रोज प्रतिदिन हमें परमेश्वर के सामने अपने जीवन को रखकर उसको आदर देते हुए, उससे प्रेम करते हुए, उसकी आज्ञा को पालन करते हुए और आगे बढ़े, यही हमारी आराधना होगी. आणि म्हणून आम्ही आठवड्यातून फक्त एकदा नाही तर रोज आणि रोज प्रत्येक क्षणाला प्रत्येक वेळेला आम्ही देवाची आराधना करत, त्याच्या आज्ञा पाळत, त्याचा आदर करत आम्ही आमचं जीवन व्यतीत करायला पाहिजे. इसने यहोवा की आज्ञा को नहीं माना. आणि यहोवाची आज्ञा पाळली नाही. आपको मालूम है परमेश्वर ने एक इल्जाम लगाया इफिसियस की कलीसिया को. तुम्हाला माहिती आहे का की या परमेश्वराने इफिस्कराच्या मंडळीला एक दोष लावला. प्रकाशित वाक्य 2:4 वचन में, प्रगटीकरण याचा 2रा अध्याय आणि 4थ्या वचनामध्ये वो कहता है, तो म्हणतो, तरी तू आपली पहिली प्रीती सोडली, याविषयी तुला दोष देणे मला प्राप्त आहे. यहाँ यीशु मसीह कह रहे हैं या ठिकाणी येशू ख्रिस्त म्हणत उस आहे कलीसिया को त्या मंडळीला जिसने अपना पहला प्रेम छोड़ दिया. ज्यांनी आपलं पहिलं प्रेम सोडलेलं आहे. मतलब क्या? याचा अर्थ काय? आराधना करना छोड़ दिया, आराधना करणं सोडलंय, आदर देना छोड़ दिया, आदर देणं सोडलंय, अपनी ही मर्जी से अपने जीवन को बिता रहा है. स्वतःच्या मर्जीने आपलं जीवन व्यतीत करत आहे. अब जैसा उसको लग रहा है वैसा जीवन को जी रहा है. त्याला वाटतं तसं त्याचं जीवन जगत आहे. अब हमारा जीवन हमारा नहीं है, आता आमचं जीवन आमचं उरलेलं नाहीये. हमारा जीवन ये परमेश्वर का है. आमचं जीवन हे परमेश्वराचं आहे. और जो परमेश्वर से प्यार करता आणि है जे परमेश्वरावर प्रेम करतात वो आज्ञा को पालता है, ते आज्ञा पाळतात. और यही आराधना है. आणि तीच आराधना आहे. आराधना क्या है? तो आराधना प्रेम करना है. आराधना काय आहे? तर आराधना प्रेम करणं और आहे. उस प्रेम में आणि त्या प्रेमामध्ये बलिदान देना है. बलिदान देणं आहे. कितने बार हमने अपने प्रभु को बलिदानों को चढ़ाया है, किती वेळा आम्ही बलिदानों को चढ़ाया है, आमची बलिदान चढवलेली आहेत. अपने जीवन में त्याग किया है. आपल्या जीवनामध्ये आम्ही त्याग केलाय. हम सिर्फ प्रभु से आशीष मांगने ना आए, आम्ही फक्त देवाकडनं आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी येऊ नये, हम प्रभु से प्रेम करने आए, तर आम्ही देवावरती प्रेम करण्यासाठी यावं, त्याग करने आए, त्याग करण्यासाठी यावं, बलिदान करने आए. बलिदान करण्यासाठी यावं. और यही हमारी आराधना है. आणि हीच आमची आराधना आहे. सब कुछ तुझ पे सब कुछ लुटा दूं मैं, तू हीरों से कीमती, ये जिंदगी की क्या मोल है, तू हीरों से कीमती, ना मुड़ूंगा ना झुकूंगा, यीशु नाम को ऊंचा करूंगा, ना मुड़ूंगा ना झुकूंगा, यीशु नाम को ऊंचा करूंगा. मेरी जिंदगी में मसीह, मेरी जिंदगी में मसीह, बस तुझे प्रथम स्थान दूंगा. ओ, ओ, हमारा हैबिल ने प्रभु को भेंट चढ़ाई. हाबेलाने परमेश्वराला भेट चढवली. उत्पत्ति 4:4 में लिखा है, उत्पत्ती 4:4 मध्ये लिहिलं, परमेश्वर यहोवा ने हैबिल और उसकी भेंट को ग्रहण किया. यहोवाने हाबेल आणि त्याची भेट स्वीकारली. सुनिए,
ऐका. सबसे पहले हाबिल का स्वीकार किया, सर्वात अगोदर हाबेलाचा स्वीकार केला, उसके बाद में उसकी भेंट को स्वीकार किया. त्याच्यानंतर त्याची भेट स्वीकारली. सुनिए, ऐका, हमारे व्यक्तिगत जीवन, आमच्या व्यक्तिगत जीवनामध्ये, रोज का जीवन रोजच्या जीवनामध्ये प्रभु को भेंट देना है. देवाला भेट देणं आहे. मेरा खुद का जीवन, माझं स्वतःचं जीवन, जीवन में हर एक क्षण ये प्रभु को भेंट देना है. जीवनातला प्रत्येक क्षण हा देवाला भेट असा असावा. प्रथम मुझे भेंट देना है. प्रथम मला स्वतःला भेट द्यायचं, प्रथम मेरे जीवन को भेंट चढ़ाना है. प्रथम माझं जीवन भेट चढवायचं आहे. रोज रोज सोमवार से लेकर रविवार तक ये भेंट चढ़ाने वाला जीवन होना चाहिए. सोमवार पासून रविवार पर्यंत हा भेट चढवण्याचा दिवस असायला हवा. इसका मतलब क्या? याचा अर्थ काय? उसको जब हम अपने जीवन को प्रभु के वचनों के अनुसार जीते हैं जेव्हा आम्ही आमचं जीवन देवाच्या वचनानुसार जगतो, तो ये हम दर्शाते हैं, तर हे आम्ही दर्शवतो मैं प्रभु को आराधना दे रहा हूँ, की मी देवाला आराधना देत आहे, मैं प्रभु को आदर दे रहा हूँ, मी देवाला आदर देते, मैं प्रभु को प्यार कर रहा हूँ, मी देवावरती प्रेम करत मैं आहे, प्रभु की आज्ञाओं में चल रहा हूँ. मी त्याच्या आज्ञांमध्ये चालत आहे. ये हमें दिखाना है. हे आम्हाला दाखवायचंय. और हाबिल ने दिखाया, आणि हाबेलाने दाखवलं, पहले खुद को पहिलं स्वतःला और उसके बाद उसकी भेंट को. आणि त्याच्यानंतर त्याची भेट. सुनिए, भेंट तभी प्रभु स्वीकार करेगा जब मेरा जीवन ठीक होगा. आणि भेट तेव्हाच स्वीकारेल जेव्हा माझं स्वतःचं जीवन ठीक असेल. बहुत लोगों को हम देखते हैं कि खुद का जीवन ठीक नहीं है लेकिन बड़ी बड़ी भेंटों को चढ़ाते हैं. बऱ्याचदा आम्ही लोकांना पाहतो की त्यांचं स्वतःचं जीवन ठीक नाहीये, पण मोठमोठ्या भेटी चढवतात. उन्हें लगता है कि बड़ी भेंट चढ़ाने से प्रभु खुश हो जाएगा. त्यांना असं वाटतं मोठी भेट दिल्याने प्रभू खुश होईल, बड़ी भेंट चढ़ाएंगे प्रभु बड़ा आनंदित हो जाएगा. आणि मोठी भेट चढवली प्रभू खूप आनंदित होईल. प्रभु उस भेंट से आनंदित नहीं प्रभू होता. त्या भेटीने आनंदित नाही होत. सबसे पहले भेंट हमारा जीवन होना है. सर्वात प्रथम भेट आमचं स्वतःचं जीवन असेल. सबसे पहला आदर देना मेरी भेंट से नहीं, मेरे जीवन से होना. पहिला आदर देणं माझ्या भेटीच्या स्वरूपामध्ये नाही तर माझ्या वैयक्तिक जीवन असेल. प्रभु को आपके गिफ्ट की आवश्यकता नहीं है. प्रभूला तुमच्या भेटींची आवश्यकता नाहीये. प्रभु को हमारी आवश्यकता. प्रभूला आमची गरज आहे. प्रभु को हमारी आवश्यकता है. त्याला आमची गरज आहे. हम प्रभु से प्यार करने वाले आम्ही बने. देवावरती प्रेम करणारं व्हावं. इसलिए हमारा जीवन सोमवार से लेकर रविवार तक कैसे मैं जीता हूं ना, यही हमारी आराधना देना है परमेश्वर आणि को. म्हणून सोमवार पासून ते रविवार पर्यंत आमचं जीवन कसं आम्ही व्यतीत करतो हेच देवाला आराधना देणं आहे. सलमोन ने वैसा जीवन नहीं जिया. सलमोनाने तसं जीवन नाही जगला. इसने अपने राज्य को फैलाने के लिए अन्य जातियों की स्त्रियों के साथ में विवाह कर लिया. यानी आपल्या त्या ठिकाणी अन्य जातीचे जे स्त्रिया होते त्याच्याशी विवाह केला. इसे डर था त्याला भीती कि होती पड़ोसी राज्य मेरे ऊपर हमला कर देंगे, की जे शेजारील राष्ट्र आहेत ते माझ्यावरती हल्ला वो करतील, मुझे जीत लेंगे, ते मला जिंकतील, वो मुझे हरा देंगे. मला हरवतील. इसलिए उनसे समझौता करने के लिए इसने प्रभु की आज्ञाओं को ना मानते हुए इसने उन अन्य जातियों के स्त्रियों के साथ में विवाह कर लिया. आणि म्हणून देवाच्या आज्ञा न पाळता त्यांनी अन्य जातीच्या स्त्रियांसोबत विवाह वो केला. भूल गया, तो हा विसरला. वो भूल गया विसरला. परमेश्वर युद्ध लड़ता है हमारे लिए. परमेश्वर आमच्यासाठी युद्ध वो लढतो. भूल गया तो विसरला. परमेश्वर हमारी ओर से लड़ता है. तो आमच्या बाजूने और लढतो. जिसकी ओर परमेश्वर है उसे कोई हरा नहीं सकता. आणि भूल गया. ज्याच्या बाजूने परमेश्वर आहे त्याला कुणीच हरू शकत नाही. कोई पड़ोसी राज्य हरा नहीं सकता. कोणतंच शेजारील राष्ट्र हरू शकत नाही. कोई व्यक्ति हरा नहीं सकता. कुठलाही व्यक्ती हरवू कोई शकत ताकत हरा नहीं कोणी सकती. ताकद हरू ये शकत व्यक्ति नाही. भूल गया हा व्यक्ती प्रभु विसरला. से प्यार करने वाला, प्रभूवर प्रेम और उसने करणारा. समझौता किया त्यांनी त्या ठिकाणी तडजोड केली. इसलिए कि मेरा राज्य में कोई गड़बड़ी ना हो. या करता की माझ्या राज्यात कोणतीही गडबड होऊ अरे नये. जिसके साथ में खुदा है ना, उसके जीवन में कोई गड़बड़ी नहीं होने ज्याच्या वाली. बरोबर परमेश्वर आहे त्याच्यामध्ये कुठलीच गडबडी होणार नाही. चिंता ना करें. चिंता करू नका. आप प्रभु पे बढ़ते चले जाएं. तुम्ही देवामध्ये वाढत जा. आप प्रभु में चलते रहें. तुम्ही देवामध्ये वाढत जा. त्याग करते हुए, बलिदान देते हुए, प्रभु को आराधना देते हुए आगे बढ़ें. त्याग करत बलिदान देत देवाला आराधना देत पुढे जा. मेरा खुद आपके लिए खड़ा रहेगा. माझा प्रभू तुमच्यासाठी उभा राहील. मेरा खुदा खड़ा रहेगा. माझा प्रभू उभा राहील. इसलिए व्यक्तिगत जीवन को संभालना. आणि म्हणून व्यक्तिगत जीवन सांभाळा. बड़े बड़े ऑफरिंग, बड़े बड़े भेंटों से प्रभु खुश नहीं होता. मोठमोठ्या ऑफरिंग मोठमोठ्या भेटीने प्रभू खुश होत नाही. आपके जीवन से खुश होता. तुमच्या जीवनामुळे खुश होतो. क्या मेरा जीवन से मैं प्रभु को खुश करता हुआ जीता हूं क्या? माझं जीवन मी देवाला खुश करत जगतो का ये दिखाना है हे दाखवून द्यायचंय अपने जीवन के द्वारा, आपल्या जीवनाच्या द्वारे. अपने जीवन के द्वारा. आपल्या जीवनाच्या द्वारे. इसलिए रोमियो के पत्र 12 अध्याय 1 से 2 वचन में लिखा है, आणि म्हणून रोमकरास पत्र याचा 12वा अध्याय 1 आणि 2 वचनामध्ये हम लिहिलं आहे. परमेश्वर को भावता हुआ बलिदान चढ़ाएं. आम्ही त्या परमेश्वराला त्याला आवडेल ते बलिदान आम्ही द्यावं अपने शरीरों के द्वारा. आपल्या शरीरच्या द्वारे. हम अपने शरीरों को बलिदान रूप चढ़ा दें. आम्ही आमची शरीर जे आहेत ती बलिदान स्वरूप चढवावी. कैसे आराधना करते हैं प्रभु की? आम्ही कशी आराधना करतो अपने परमेश्वराची? शरीरों को
उस वेदी पर चढ़ाकर हम प्रभु को आराधना दें। आपल्या शरीराला त्या वेदीवरती चढवून आम्ही आराधना करावी. ऐसा कोई काम ना करें असं कुठलंही काम करू नका जिससे परमेश्वर खुश ना हो, ज्याच्यामुळे परमेश्वर खुश होणार नाही, जिससे परमेश्वर को आदर ना मिले। ज्यामुळे परमेश्वराला आदर मिळणार नाही. हमारा व्यक्तिगत जीवन आमचं व्यक्तिगत जीवन संभालना है, सांभाळायचे, प्रभु को चढ़ाना है। प्रभूला चढवायचे. अभी भी नाराजगियां, अजूनही नाराज आहेत, अभी भी अक्षमा है, अजूनही अक्षमा आहे, अभी भी पाप करने का जीवन, अजूनही पापमय जीवन आहे, अभी भी मोबाइल में वो चीजें देखना जो प्रभु को पसंद नहीं है। अजूनही मोबाईल मध्ये अशा गोष्टी पाहणं जे चुकीचं आहे. ये हमारा बलिदान नहीं है प्रभु के लिए। हे आमचं बलिदान नाहीये और प्रभूसाठी. ये गाना भी ना गाए हम, आणि मग हे गाणं सुद्धा आम्ही गाऊ नये मैं तेरे लिए सब कुछ लुटा की दूंगा, मी तुझ्यासाठी सगळं काही लुटवीन. मोबाइल लुटा कर देखे। मोबाईल लुटवून पहा. वो चीज करके देखें जो प्रभु ने नहीं कहा। आणि अशा गोष्टी करा जे प्रभूने तुम्हाला करायला सांगितलेल्या आहेत. हाँ, वो गोष्टी करें हम जो प्रभु ने कहा, और वो ना करें जो प्रभु ने नहीं कहा। आणि जे प्रभूने नाही सांगितलं अशा गोष्टी नाही करायच्या. हमारे शरीर के द्वारा आमच्या शरीराच्या द्वारे प्रभु को आराधना देना। आम्ही देवाला आराधना द्यावी. पड़ोसी को बोलना अपने शरीरों के द्वारा आराधना दे। हाबिल शरीर के साथ आया। आबेल सिस्टर आप थक गए तो बैठ जाए, लेकिन माइक लेके बैठे, क्योंकि सब कुछ लुटाना है आज प्रभु के लिए। वो सलमान के जैसा नहीं बनना है हमें, आणि आम्हाला शल्मोनासारखं नाही बनायचं, हाबिल के जैसा बनना है। हाबेलासारखं बनायचं. हाबिल ने क्या किया? हाबेलाने काय केलं? पहले खुद को लाया, पहिलं स्वतःला आणलं, खुद के जीवन को बलिदान कर दिया, स्वतःचं जीवन बलिदान केलं उसके बाद में भेंट लेकर आया। आणि नंतर भेट घेऊन आला. प्रभु ने कहा, प्रभू म्हटला, प्रभु ने कहा है, प्रभू म्हटला, प्रभु ने कहा है, प्रभू म्हटला, हाबिल हाबेल और उसकी आणि त्याची उसके बलिदान को त्याचं बलिदान प्रभु ने स्वीकार। प्रभूने स्वीकारलं. खुदा ने कहा, प्रभू म्हटला, खुदा ने कहा, प्रभू म्हटला, खुदा ने कहा। प्रभू म्हटला. आज हमें देख के खुदा बोलना चाहिए, आज आम्हाला बघून परमेश्वर म्हटला तेरी पाहिजे, भेंट तुझी भेट, तू तू और तेरी भेंट आणि तुझी भेट मैंने आज स्वीकार की, मी स्वीकार केली. और यही मेरे लिए आराधना आणि है, हीच माझ्यासाठी आराधना यही आहे. मेरे लिए आराधना, हीच माझ्यासाठी आराधना यही आहे. मेरे लिए आराधना। हीच माझ्यासाठी आराधना आहे. आराधना करना चाहते हैं आराधना करायची का? अपने व्यक्तिगत जीवन को तर दे दें। आपलं व्यक्तिगत जीवन तुम्ही द्या. अब ये हमारा नहीं है। आता ते आमचं नाहीये. जिस दिन यीशु मसीह को ग्रहण कर ज्या लिया, दिवशी आम्ही येशूला ग्रहण केलं, जिस दिन उसको पिता 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 बोलकर अपने जीवन में ले लिया, ज्या दिवशी त्याला पिता म्हणून स्वीकारलं, उस दिन ये जीवन मेरा नहीं रहा, त्या दिवसापासून हे जीवन माझं उरलं नाही, ये परमेश्वर का तर हो ते परमेश्वराचं गया। झालं. और मेरी आज्ञा पालन आणि माझं आज्ञा पालन ये प्रभु से प्यार करने को दिखाता है, हे देवावरती प्रेम करणं दाखवतं. और यही मेरी आराधना आणि हीच माझी आराधना आहे. है। आमेन। आमेन. प्रभु ने कहा प्रभू म्हटला यूहन्ना 14:15 में, योहान 14:15 मध्ये, यदि तुम मुझसे प्रेम रखते हो जर तू माझ्यावरती प्रेम करतो मेरी आज्ञाओं को तर पालोगे, माझ्या आज्ञा पाळ, मेरी आज्ञाओं को मानोगे, माझ्या आज्ञा पाळशील, ऐसे लिखा है। असं लिहिलंय. खुद यीशु ने कहा, स्वतः येशू म्हटला, अगर तुम मुझसे प्रेम रखते हो जर तू माझ्यावर प्रेम मेरी करतो आज्ञाओं को मानोगे। तर माझ्या आज्ञा पाळशील. इसका मतलब ये है याचा अर्थ हा प्रेम में प्रेमामध्ये आज्ञा पालन। आज्ञा पालन आहे. खुद यीशु ने कहा, स्वतः येशू म्हटलं. यूहन्ना 14:21 में लिखा है, योहान 14:21 मध्ये लिहिलंय. यूहन्ना 14:23-24 में लिखा है। योहान 14:23-24 मध्ये अगर लिहिलंय. आप यूहन्ना 14:21 से 24 में पढ़ेंगे, जर तुम्ही योहान 14:21-24 वाचाल, यहाँ पे लिखा है, या ठिकाणी जो लिहिलंय, मुझसे प्रेम रखता है जे माझ्यावरती प्रेम वो मेरे करतो, वचनों को मानेगा, माझे वचन मानेल, और मैं उससे प्रेम करूंगा। मी त्याच्यावर प्रेम करेन. खुदा ने खुद कहा है, स्वतः वो परमेश्वर प्यार करने वाला खुदा तो है। प्रेम करणारा परमेश्वर प्रश्न आहे. ये है, प्रश्न हा हम आहे, कितना प्यार करते हैं आम्ही यीशु से? त्याच्यावर किती प्रेम करतो. यूहन्ना 15:10 में लिखा है, योहान 15:10 मध्ये लिहिलंय, तुम अगर मेरी आज्ञाओं को मानोगे, तुम्ही जर माझ्या आज्ञा पाळल्या, मेरी मेरे 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 मेरी आज्ञाओं को पालोगे तो मुझसे प्रेम करोगे। माझ्या आज्ञा पाळाल तर माझ्यावर प्रेम कराल. सुनिए, ऐका, प्रभु हमसे प्रेम चाहता है, प्रभू आमच्याकडून प्रेमाची अपेक्षा करतो. प्रभु प्रेम चाहता है। तो आमच्याकडून प्रेमाची अपेक्षा करतो. उसने हमसे पहला प्यार किया, सर्वप्रथम त्याने आमच्यावरती प्रेम केलं. सबसे पहला प्यार उसने किया। आई लव यू बोलना बहुत आसान है, आय लव्ह यू म्हणणं फार सोपं आहे, लेकिन उसके बाद जो होता है, यीशु ने सिर्फ बोला नहीं है, परमेश्वर ने बोला नहीं है, येशू फक्त बोललाच नाही, उसने करके दिखाया। त्याने करून दाखवलं. प्रभु का वचन कहता है, देवाचं वचन हमने सांगतं, पहले प्यार नहीं किया, आम्ही पहिलं प्रेम नाही केलं, खुदा ने पहला प्यार किया। पहिलं प्रेम त्यानं और केलं. कैसे प्यार किया? आणि कसं केलं प्रेम? उसने बोला नहीं है, तो बोलला नाही, उसने बोला नहीं है, बोलला नाही, उसने यीशु मसीह को उतार कर
इस पृथ्वी पर भेजकर उसने दिखा दिया मैं तुमसे प्यार करता जरी हूं। येशू ख्रिस्ताला पाठवून तुमच्याने माझ्यासाठी दाखवून दिलं उस की तो क्रूस प्रेम- पर देकर उसने दिखाया मैं तुमसे प्यार करता त्या हूं। वधस्तंभावरती त्याला देऊन त्यांनी दाखवलं की तो आमच्यावर उसके प्रेम- लहू को देकर उसके लहू को बहाकर अपने शरीर को तोड़कर उसने दिखाया मैं तुमसे प्यार करता हूं। रक्त सांडून त्याने आपलं त्या ठिकाणी शरीर तोडून दाखवलं की मी तुमच्यावर प्रेम करतो. यीशु मसीह बोलता नहीं है, येशू बोलत नाही, परमेश्वर बोलता नहीं है, परमेश्वर बोलत वो नाही, करके दिखाता तो है। करून दाखवतो. आज हमारी बारी है, आज आमची वेळ आहे, आज हमारी बारी है। आमची वेळ आहे. हम सिर्फ परमेश्वर को आई लव यू ना बोले, आम्ही फक्त देवाला आय लव्ह यू म्हणून नाही हम करके तर दिखाएं। आम्ही करून हम दाखवावं. प्यार करते हैं आम्ही खुदा, हम प्यार करते हैं खुदा। आम्ही परमेश्वरा तुझ्यावर प्रेम करतो. ये हमारी आराधना है। ही आमची आराधना आहे. प्यार करना आराधना देना है प्रेम करणं हे आराधना करणं आहे. और प्रभु को ऐसी आराधना दो, आणि प्रभूला अशी आराधना द्या, ऐसी आराधना दो अशी आराधना द्या कि वो मंत्रमुग्ध हो जाए, की तो मंत्रमुग्ध व्हावा, उसका सिंहासन हलने लगे। त्याचं सिंहासन हलावं. उसकी ऐसी आराधना करो अशी आराधना द्या कि खुदा खुद उतरकर आपके पास आ जाए। की प्रभू स्वतः उतरून तुमच्या जवळ येईल. यही आराधना है, ही आराधना आहे. ये हमारा जीवन आराधना दिखावा हे आमचं जीवनातून आराधना दाखवणं आहे. आदर देना, आदर देणं, प्यार करना, प्रेम करणं, आज्ञा पालना। आज्ञा पाळणं. कैसे दिखाएंगे कसं दाखवणार आहे आम्ही? पहले अपने शरीर के द्वारा, पहिलं आपल्या शरीराच्या द्वारे, दूसरी दुसरं अपने देने के द्वारा। आपल्या देण्याच्या द्वारे. नीति वचन 3 अध्याय 9 और 10 वचन, नीतिसूत्राचं 3 अध्याय 9 आणि 10 वचन. प्रभु का वचन कहता है देवाचं वचन सांग. अपनी संपत्ति के द्वारा अपनी भूमि की सारी पहली उपज दे देकर यहोवा का आदर कर। आपल्या संपत्तीला आपल्या संपत्तीनुरूप तू आपल्या उत्पन्नाचा पहिला भाग देऊन परमेश्वराचा आदर कर. यहाँ पर लिखा है, या ठिकाणी वो लिहिलंय. कहता है तो म्हणतो कैसे हम आदर कर सकते हैं प्रभु का? कसं आम्ही देवाचा आदर कैसी करू शकतो? आराधना कर सकते हैं प्रभु के? कशी आराधना आम्ही करू शकतो अपनी प्रभूची? संपत्ति का भाग देकर, आपल्या संपत्तीचा भाग देऊन. पहला भाग, पहिला भाग. सब मिलकर बोले पहला भाग, जोर से बोले पहला भाग। अपने पड़ोसी को बोलना पहला भाग देकर आराधना करें। क्या है पहला भाग? पहिला भाग काय आहे? प्रभु के दशमांश को देना है, देवाचा दशांश देणं. पहला भाग। पहिला भाग. कितनी बार हम अभी भी प्रभु को नहीं देते हम। आणि कितीतरी वेळा अजूनही आम्ही हे देण्यासाठी मागे 10 साल 15 साल से प्रभु में आने के बावजूद भी प्रभु का आदर नहीं करते देने के द्वारा। 10 वर्ष 15 वर्ष होऊन गेले प्रभू मध्ये येऊन तरी देखील अजूनही आम्ही पहिला प्रथम भाग देऊन आदर जो करत नाही. अब्राहम ने अपने एकलौते एक बेटे को चढ़ा दिया, एकलौते एक बेटे को प्रथम फल को प्रभु को दिया, उसके बाद में यहोवा यिरे परमेश्वर उसको दर्शन दिया, मैं तेरा परमेश्वर तेरे साथ में खड़ा हूं। अब्राहमाने जेव्हा एकुलत्या एक पुत्राला अर्पण केलं त्यावेळेस त्याला परमेश्वराने दाखवून दिलं की तो यहोवा यिरे परमेश्वर आहे. अभी भी हम प्रभु का आदर नहीं कर रहे हैं। अजूनही आम्ही देवाचा आदर करत गाने, नाही. मैं बोला ना, गाने गाने से कुछ नहीं होने वाला, फक्त गीत गाण्यानं काही होणार नाही. आज्ञा पालने के द्वारा होता है। आज्ञा पालनाच्या और द्वारे सबसे होईल. बड़ी कठिन आज्ञा क्या आणि है? सगळ्यात कठीण आज्ञा काय आहे? देना। देणं. यहाँ मैंने नहीं बोला, मेरा वचन नहीं है हे माझं वचन नाही, ये खुदा का वचन है। देवाचं वचन आहे. कितनी बार महीने में हमें ये आदर करने का एक मौका मिलता है, आणि महिन्यातून एकदा आम्हाला त्या आदराचा संधी मिळते वो भी मौके को खो देते आणि हैं। ती संधी देखील आम्ही गमावतो. हैबेल को और उसकी भेंट को प्रभु ने ग्रहण किया। हाबेलाला आणि त्याच्या भेटेला परमेश्वराने स्वीकारलं. जब हमारे पास है तब नहीं देना, जेव्हा आमच्याकडे आहे तेव्हा फक्त द्यायचं नाही, जब नहीं है ना तब देकर दिखाना। जेव्हा नाहीये ना तेव्हा देऊन पहा. यही तो बलिदान है। हेच तर बलिदान आहे. और ये जो गीत गाते हैं ना, सब कुछ लुटा दूंगा, ये गाने से पहले अपने टाइस को देना शुरू कर दे। आणि हे गीत गाण्या अगोदर आपले टाईच देणं आम्ही सुरुवात करूया. यही तो आराधना है। हीच तर आराधना आहे. मेरे जीवन में मैं ये करता हूँ, माझ्या जीवनामध्ये मी हे करतो. मेरे भाई लोग करते हैं यहाँ पर। माझे भाऊ आहेत ते करतात. उनको गवाही पूछना कभी, त्यांची साक्ष कधीतरी विचारा, उनकी गवाहियों को पूछना। त्यांच्या साक्षी विचारा. कितनी बार सम्मान करते हैं, कितनी बार नहीं करते। किती वेळा आम्ही सन्मान करतो, किती वेळा नाही करत. कैसे करते हैं सम्मान? कसं करतो सन्मान? यहाँ पे प्रभु ने लिखा है, या ठिकाणी परमेश्वराने लिहिलेलं आहे, अपने 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 महीने का दशमांश लेकर आओ, आपल्या महिन्याचा दशमांश तुम्ही घेऊन इस या. पैकेट में डाल दो। ह्या पाकिटामध्ये टाक. विचार मत करना विचार नका करू, मेरा राशन कैसे जाएगा, माझं राशन कसं भरेल, मेरी फीस कैसे जाएगी, फी कशी जाईल, मेरा खर्चा कैसे चलेगा। खर्च कसं चालेल. यहोवा यिरे का प्रकाशन मिला है ना, यहोवा यिरे तो आहे, याचं प्रकटीकरण मिळालंय वो ना, सब संभाल लेगा, तो सर्व सांभाळेल, सब संभाल लेगा। सर्व सांभाळेल. मैं आराधना करता जाऊंगा, मी आराधना करत जाईन, बाकी का काम मेरा प्रभु संभालेगा। बाकीचं काम माझं प्रभू बघेल. और दशमांश देने की पद्धत क्या है? आणि दशांश देण्याची पद्धत काय आहे? मेरे पास में 1000 रुपए आए माझ्याकडे 1000 रुपये आले, तो मुझे कितना देना है? मला किती द्यायचे?
एक साथ मिलकर बोलेंगे तो अच्छा लगेगा। कुछ को वो बहुत कठिन जा रहा है। श्याम, ये बलिदान चढ़ाना है ना। सब कुछ तुझ पे सब कुछ लुटा दूं मैं, तू हीरो से कीमती, हीरो से कीमती है। ये जिंदगी की क्या मोल है, तू हीरो से कीमती। वो हीरो से कीमती है। कौन है? हिऱ्यांपेक्षा मोलवान आहे, हमारी भेंट से कीमती है। आमच्या भेटीपेक्षाही मोलवान। क्या भेंट देंगे हम प्रभु काय को? आम्ही देणार आहे प्रभूला भेट? अरे खुदा ने दोनों हाथ पैर में शक्ति दी, इसलिए उसका हम आदर कर रहे हैं। आणि दोन आपल्या हातापायांमध्ये त्यांनी शक्ती दिली म्हणून आम्ही त्याचा आदर करतो। प्रभु तेरा धन्यवाद, प्रभू तुला धन्यवाद, तूने महीना भर मुझे शक्ति दिया, तू महिनाभर मला शक्ती दिली, शरीर में तूने श्वास रख दिया, या शरीरामध्ये तू श्वास ठेवला, काम पर आने जाने के लिए तूने सहायता किया, कामावर येण्या जाण्यासाठी तू सहाय्य मेरी केलं, गाड़ी को संभाला। माझी गाडी सांभाळली। धन्यवाद खुदा, धन्यवाद प्रभू, ये तूने मुझे दिया है। हे तू मला दिलंयस। अगर यहाँ की नस थोड़ी सी भी सरक जाए, आणि एक जरी नस सरकली काम करने के लिए लायक नहीं रहेंगे। आणि काम करायचे लायक राहणार नाही आम्ही। क्या हुआ? याददाश्त गई। काय झालं? प्रभु का धन्यवाद, याददाश्त ठीक रखा है। प्रभूला धन्यवाद की आमचे चांगले बुद्धी ठेवलेली आहे। इसलिए खुदा, आणि म्हणून परमेश्वर, मैं तेरा आदर करता हूँ, मी तुझा आदर मैं करतो, तेरी आराधना करता हूँ। मी तुझी आराधना वो करतो। 100 रुपए में से विभाजन नहीं करना। त्या 100 रुपयामधून विभाजन करू नका। 50 रुपये सतीश पास्टरना, 25 रुपये पंडित पास्टरना, उरले किती? उरले किती? 25 सतीश दादाला मीडिया टीम साठी, उरले किती? फिर अगले महीने देखेंगे। फिर ये भेंट चढ़ाना नहीं होता, हे भेट चढवणं नाहीये, हैबेल की भेंट के जैसा चढ़ाएं, हाबेलाच्या भेटीप्रमाणे चढवावं, खुद को स्वतःला और अपनी भेंट को, आणि आपली भेट जो मेरे प्रभु को मान्य हो, जे माझ्या प्रभूला मान्य होईल। जो मेरे प्रभु को मान्य हो। आमेन। पहले अपने जीवन को देना है, पहिलं आपलं जीवन ये द्यायचं, आराधना है। आपली आराधना। दूसरा, दुसरं, अपनी भेंट को देना है, आपली भेट द्यायची, ये आराधना ही है। आराधना आहे। तीसरा, तिसरं, विश्राम दिन, विश्राम दिन, शाबात दिन, शाब्बात दिवस, ये प्रभु को देना हे प्रभूला द्यायचंय। है। यशायाह 58 अध्याय 13-14 वचन। यशाया 58, 13, 14। जब मैं ये करता हूँ, जेव्हा मी हे करतो, प्रभु को आदर देना है, प्रभु को आदर देना है। प्रभूला आदर देऊ। यहाँ पे लिखा है, या ठिकाणी जो विश्राम दिन को आनंद का दिन और यहोवा का पवित्र किया हुआ समझकर माने, तू उसका सम्मान करता है, ऐसा परमेश्वर कहता है। जब हम प्रभु के लिए कुछ करते हैं ना, ये विश्राम दिन सिर्फ रविवार को नहीं है, आणि हा शाब्बात दिवस फक्त रविवारीच नाहीये, सोमवार से लेके रविवार तक हमारा विश्राम दिन होना है। सोमवार पासून रविवार पर्यंत आमचा विश्राम दिन असायला हवा। मतलब ये नहीं कह रहा हूं कि आप सो जाएं। याचा अर्थ हा नाही की तुम्ही झोपावं। विश्राम दिन का मतलब है विश्राम दिन याचा अर्थ हम प्रभु के साथ में संगति करें। आम्ही देवासोबत संगती प्रभु करावी। ने कहा, प्रभू म्हटला, थके और बोझ से दबे हुए लोग मेरे पास में आओ, मैं तुम्हें विश्राम कष्टी आणि दूंगा। भाराक्रांत तुम्ही माझकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा रोज देईन। सुबह उठकर, रोज सकाळी उठून, रोज सुबह रोज उठकर सकाळी उठून उसके विश्राम दिन में प्रवेश करें। त्याच्या शाब्बात दिवसात प्रवेश करू। रोज विश्राम दिन होना है। रोज विश्राम दिन वो असायला कह हवा। रहा है, तो म्हणतो, थके हुए कष्टी बोझ से दबे हुए आणि भाराक्रांत मेरे पास में आओ। माझ्याकडे या। रोज जाना है प्रभु के सामने। प्रभु मैं रोज थक, जायचंय प्रभू। मुझे मालूम है आज का दिन मेरे लिए थकान होगा, मला माहिती की आजचा दिवस मला थकवणार मुझे आहे। मालूम है प्रभु आज का दिन कष्ट का होगा, मला माहिती प्रभू आज कष्टदायक मेरे दिवस, लिए बहुत बहुत परेशानी का होगा प्रभु। माझ्यासाठी खूप त्रासदायक इसलिए असेल। आज सुबह मैं तेरे हाथों में आता आणि हूं, म्हणून मी तुझ्या हातामध्ये मैं येतो तेरी आज। आराधना करता मी हूँ। तुझी और आराधना मुझे करतो। मालूम है आणि मला माहित तूने आहे कहा है तू म्हटलाय तू मुझे विश्राम तू देगा। मला विसावा जब देणार हम आहे। विश्राम में प्रवेश जेव्हा आम्ही करेंगे, विसावात जाऊ, वो दिन हमारा विश्राम दिन का तो हो, दिवस आमचा विसावाचा दिवस होईल। वही विश्राम दिन है। तो विसावाचा दिवस ये होईल। कभी भूलना नहीं है, हे कधी विसरू नका, ये प्रभु ने कहा है। हे प्रभू म्हटलंय। ये विश्राम दिन के बारे में ना प्रभु ने आशीष भी दिए यहाँ पर। आणि या शाब्बात दिवसाविषयी प्रभूने आशीर्वाद देखील दिले। 14 वचन में आशीष से लिखा 14 वचनामध्ये आशीर्वाद लिहिलेले आहेत, है, जो विश्राम दिन को पालता है। जो शाब्बात दिवस पाळतो त्यासाठी। विश्राम दिन कोई बोलते हैं आप झूठी शिक्षा देते हैं, रविवार विश्राम दिन नहीं है, शनिवार है।
आणि काही जण म्हणतात तुम्ही खोटी शिक्षण देता, रविवार नाही सोमवार आहे शाबात दिवस. मुझे शनिवार भी नहीं मालूम, मला शनिवार पण नाही मुझे माहित. इतना मालूम है मला एक गोष्ट माहिती, सोमवार से लेकर रविवार तक विश्राम ही विश्राम दिन है। सोमवार पासून ते रविवार पर्यंत विश्राम दिवस आहे. मैं कभी भी प्रभु की आराधना कर मी सकता हूँ। देवाची आराधना कधीही करू मैं शकतो. सुबह उठ के प्रभु की आराधना मी करता सकाळी उठून देवाची हूँ। आराधना, मैं उसके लोगों में आराधना मी त्याच्या करता हूँ। लोकांमध्ये मैं आराधना छोटे छोटे करतो. घटों में जाके मी आराधना छोट्या छोट्या गटांमध्ये जाऊन आराधना करता हूँ। और करतो. मेरा जीवन ही माझं जीवनच आराधना देना। आराधना आहे. क्या हम प्रभु को आराधना देंगे आम्ही देवाला आराधना देणार का हो? इन चीजों को सुनकर? ह्या गोष्टी ऐकून सोलोमन के जैसे अपने प्रेम को ठंडा नहीं करना, सलमोनाप्रमाणे आपलं प्रेम थंडवू देऊ नका. दाऊद के जैसे अपने प्रेम में बने रहना। दाविदासारखं प्रेमामध्ये बनून राहा. पहला सा प्रेम भूल मत जाना। पहिलं प्रेम विसरू नका. धन्यवाद देते हैं प्रभु। आज परमेश्वर हमारी आराधना प्रभु हमारे देने से दिखे प्रभु, हमारी आराधना प्रभु हमारे चाल चलन में दिखे परमेश्वर, हमारी आराधना प्रभु हमारी बलिदान में दिखे प्रभु। आज परमेश्वर हम अपने आप को भूल कर उत्तम से उत्तम भेंट परमेश्वर प्रभु हम तेरे लिए दे सके, ऐसा होने देना परमेश्वर। धन्यवाद देते हैं राजा, तेरी स्तुति करते हैं परमेश्वर। आज परमेश्वर हम सब लोग प्रभु देने में कभी पीछे न हटे, हमारे जीवन का प्रथम स्थान आपको दे और हमें कभी ना मुड़ जाए ना हमें झुक जाए प्रभु। परिस्थिति को देखकर हम पीछे हटने वाले ना रहे प्रभु। हमारे दुख के समय में भी प्रभु हम तुझ में आनंदित करने वाले रहे, ऐसे तो हमें बना परमेश्वर। धन्यवाद देते राजा, तेरी स्तुति करते हैं प्रभु। छोटी सी प्रार्थना यीशु मसीह के नाम से मांगते हैं, आमीन आमीन।